टेंबिवली आणि अगदी चांभारली दोन्ही संघानं पहिल्या मॅचमध्ये धावा डिफेन्स केलेत. एक उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दोन्ही टीमनं दिले, त्यामुळे या दोघांची ताकद त्यांची बॉलिंग अटॅक आहे हे त्याने दाखवलं मागील मॅचमध्ये. गेम ऑन सुरुवात होते. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आलेत. प्रतीक पाटील आणि परेश हे मैदानामध्ये आलेत आणि सलामीचं पहिलं षटक चांभारलीकडून ओमकार पाटील. चांभारली एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना पहिला बॉल, पहिलाच बॉल वेगवान परंतु अखूड टप्प्याचा पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आलाय धमाका षटकार. पाटील करून खरं तर ही उत्कृष्ट स्वरूपात त्यांनी सध्या मैदानामध्ये केलेली आहे. स्वागत केलं ओमकार पाटीलचं, जो तयारच होता थोड्याशा शॉर्ट लेनसाठी आणि विथ लाईन अँड लेंथमध्ये त्याला बॉल मिळाला, त्यामुळे इझी गेलं या बॉलला टेक ओव्हर त्याला करणं. खूप चांगला फटका राहिला. 6च्या मदतीनं स्वतःचा आणि सांघिक खात्यामध्ये त्यांनी ते मात्र अगदी जबाबदारी घेत असताना रन मात्र केलेले आहेत. अकाउंट ओपन झालंय 6च्या मदतीनं. यावेळेस कट शॉट थोडंसं बघा, चांगली फिल्डिंग ती टीम. सावरला स्वतःला फिल्डर होते कुशल मुंडे. खरं तर बघितलं बॅकअप चान्स तर जरूर रनआउटची होती, परंतु बॅकअप नव्हतं, त्यामुळे डायरेक्ट हिटला गेलं. हिट झालं तर ओके, नाही तर रन एक्स्ट्रा जातील या उद्देशानं हा थ्रो त्यांनी केला नाही. धावसंख्येचं टोटल सध्या फलकावर अगदी 7 रन सद्यस्थितीमध्ये तुम्हाला बघायला मिळत आहेत. या बैस एसटीने आपले रंग दाखवले. डीप राहिला बॉल थोडासा. ओमकार पाटील थोडासा अतिरिक्त कांद्याचा वापर करताना बाउन्स मध्ये म्हणतात ना, रिस्क देखील तेवढाच कामी येतो. परंतु जेव्हा कधी कधी प्लेन डिलिव्हरी होते, वेग तिथे जनरेट केला जातो, तेव्हा कधी स्कीट करतो बॉल, तेव्हा अशा सिच्युएशन होतात, जसं मागे बॉलवर घडलं. 3 बॉल डिलिव्हर्ड झालेत ओमकार पाटील कडून आणि धावसंख्येचं टोटल सध्या 7 वर, त्यामध्ये एक षटकार देखील आहे. याही बॉलला अवे फ्रॉम द बॉडी थोडंसं ऍडव्हान्टेज जे आहे गोलंदाजांना त्याचा फायदा घेतलाय. ओमकार पाटीलचं कमबॅक बघा मिळालं. षटकाराचं प्रत्युत्तर चांगलं दिलंय म्हणून तर म्हटलं जातं की ठेस लागेल की जपून चालावं शिकावं, आणि त्याचनंतर असंही म्हटलं जातं की एकदाच जर जीभ भाजली की माणूस ताकी फुंकून पितो. अशाच परिस्थितीला सध्या ही जपून ओमकार पाटीलनं तयारी दाखवली आहे. नंतरच्या 3 बॉलमध्ये यावेळेस थोडासा आगळावेगळा फटका, थोडीशी ग्राउंडेड बॅट जरूर ब्रश झाली स्ट्रीचवर, त्यामुळे गती इतकी देऊ शकणार नाही या फटक्यामध्ये बॉलला. तर रनिंग बिटवीन द विकेट चांगली, जोपर्यंत स्क्वेअरिंग मधून डीप मधून थ्रो येईल. 2 रन इथे पूर्ण झालेत. संदेश रोज नाईट त्याचे सुरू आहे. सकाळी 7 वाजता ते घरी आले आणि अगदी 4:30-5 वाजता इथे रिपोर्टिंग. धावसंख्येचं टोटल सध्या 9 वर आपण बघू शकता. अंतिम बॉल यावरचा वेगवान बॉल आहे, चांगला बॉल, परंतु तेवढाच चांगल्या पद्धतीने या बॉलला फक्त दिशा दिली. गुड थ्रो, परंतु इथे 2 रन पुन्हा एकदा पूर्ण झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि अशा पद्धतीने पहिलं हे षटक समाप्त झाले पॉवर प्लेचा, आणि ज्यामध्ये रन फलकावर धावालेत 11. कोणती विकेट आतापर्यंत टीम टेंबोलीने गमावलेली नाही. षटकारानं सुरुवात झाली होती, परंतु ओमकारनं देखील माघार घेतली नाही. मागील 5 बॉलमध्ये त्याने चांगली बॉलिंग केलेली आहे. थोडंसं स्पीडअप आपल्याला करावं लागणार आहे या मॅचमध्ये, कारण तुम्ही आम्ही सगळ्यांना अगदी भरपूर उशीर होणारच आहे, यात मात्र शंका नाही. रात्रीचे ठीक 2:27 झालेले आहेत. त्याच्यानंतर 1 इनिंग 1 पूर्ण मॅच आपल्याला कव्हर अजून करायची. चांगले ऑफिशियल अंपायर सिंग सध्या अगदी बघू शकता. कैलास भोईर सर असतील, त्यासोबत हिरामन भोसले सर आहेत, आणि आमच्या या विभागातील नामांकित पंच सँडी पालकर सर. वॅबरेशन
फुडणी डिपार्टमेंट मध्ये काही सजावटी सध्या इथे सुरू असताना ज्या प्रेक्षकांना येता आलं नाही ते अजूनही लाईव्ह आहेत. सगळ्यांचं स्वागत. दोन्ही गावचे प्रेक्षक लाईव्ह पाहत आहेत, मनपूर्वक आम्ही आपलं स्वागत करतो. एक ओव्हर नंतर 11 धावा सध्या फलकावर नोंदवले गेलेले आहेत. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. आता पॉवर प्लेची बंधनं संपली आहेत. प्रतीक पाटील जवळपास ऑलमोस्ट थर्ड मॅन मध्ये खेळाडू बोलवले गेले. दोन्ही खेळाडू दोन्ही संघ एकमेकांसमोर येतात, त्यामुळे चांगले एकमेकांना ते ओळखतात. एक खेळाडू तुम्हाला डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन अशी व्यवहार रचना सध्या बघा मिळतील. स्क्वेअर लेग यावेळी चांगला दिशा दिली. गॅपमध्ये एक्झिक्यूट केल्या. मोठं चेस आहे परंतु फिल्डर पोहोचले तिथे. चांगले फिल्डिंग रज्जू. थोडासा ओव्हरथ्रो झालाय. दुसऱ्यासाठी निघालेत आणि इथे कलेक्ट झाला नाही. आता डोक्यावर हात देण्याची वेळ येईल. तिसरं आणि इथे बघू शकता बघता बघता 4 चौकार वाचवला जरूर, परंतु 4 धावा या बॉलवर पूर्ण झालेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रतीक पाटील ऍक्शन रिप्ले. तोपर्यंत बॉल डिलिव्हर्ड होईल. संदेशला आपण बॉलिंग ट्रॅकवर सध्या बघतो आपण. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीनं बॉल तिथे उचलला जरूर आणि चांगला थ्रो जो अपेक्षित होता तो झाला, परंतु थोडासा बाउन्स झाला, त्याचा फायदा घेतला. तिथे दुसरी झाली. त्याच्यानंतर 3 आणि 4 आणि ते अपील भरपूर झाली. पंचांनी उचलून धरली. यशांच्या अगदी समोर हा रिव्हर्स अटेम्प्ट करणं जड गेलं प्रतीक पाटीलला आणि ही महत्वाची विकेट. फलंदाज बाद. मोनिश पाटील आता मैदानामध्ये आलेत. भरपूर खेळाडू कन्फ्यूज असतात मोनिश पाटील मध्ये, मनीष पाटील मध्ये, ट्विन्स मध्ये. धावसंख्येचं टोटल सध्या आपण बघतोय 15 वर, परंतु मागील रन चांगल्या येत होत्या. बॅटमध्ये थोडासा आगाऊपणा नडला. रिस्पॉन्सिबिलिटी असतातच धावा करण्यासाठी. विविध प्रयत्न तुम्हाला करायचे असतात. अगदी वेगवेगळे फटके अटेंड करायचे असतात. सध्या लेफ्ट हँडेड आलेत मोनिश पाटील. 15 वर 1.2 चेंडूचा खेळ संपलाय. संदेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिल्या बॉलवर 4 धावा आल्या, ज्या धावून पूर्ण झाल्या आणि त्याच्यानंतर लगेचच क्विक विकेट ही आपल्या बघा मिळाली. संदेश सज्ज होत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आलेले. पहिला फुल टॉस बॉल. हा खराब फटका होता. झेलची संधी होती, परंतु फिल्डिंग ही खराब आहे. परंतु इथे काय घडलंय, या दोन्ही गाड्या एकाच एंडा मागील बॉलवर 4 पूर्ण झाल्या होत्या, परंतु आता नाही आणि ते रनआउटचे विकेट खेळाडू बाद. थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि परेशला परतावं लागलं. नवीन खेळाडू मैदानामध्ये तौसिफ शेख हे दाखल झाले टीम टीमचा. आणखी रिंग मधल्या फलितेला अस्त्र अगदी आपण बघू शकता मैदानामध्ये. पहिल्यांदा बाद झाले मैदानामध्ये प्रतीक पाटील. त्याच्यानंतर आता सध्या अगदी बघू शकता मैदानामध्ये परेश चकेचा अंत झालाय. तौसिफ आलेत मैदानामध्ये. संदेश चांगली गोलंदाजी सध्या होते. फिल्डिंग मधून चांगली साथ लाभते. थोडंसं मिसकम्युनिकेशन जो गॅप आहे कम्युनिकेशन मधला फलंदाजीतील तो सुधारावा लागणार आहे आणि इथे रन्स तुम्हाला करावे लागतील. संदेश अधूनमधून आम्हाला आठवण करून देत असताना की तुम्ही सध्या तालुका प्रमुख चषक 2025 मध्ये समालोचन करतायत. स्क्रीनवर
अवधी चॅम्पियन्स क्रिकेट संघ वाकडी यंदा यशस्वी राहिले संघ. उंच केला बॉल हवेमध्ये मिसामिंग आहे का पोहोचती खेळाडू नाही, परंतु तिथे आता 1 रनचं रूपांतर 2 मध्ये झालेलं आहे ऑलरेडी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येचं टोटल पुढे चाललाय बोर्डवर धावा अगदी बघू शकता आम्हाला. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आमचे सोमनाथ. धावसंख्या फळकावर धावा लागले त्या 18 धावा. आता चांगल्या हुद्द्यावर आहेत सोमनाथ. सोमनाथ विस्ता फूड मध्ये ते सध्या सुपरवायझिंग करतात. BSc ग्रॅज्युएट आहेत. स्विच इट अगदी बॉल हवेमध्ये इनफिल्डच्या वरून पाठीमागे फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण झाले. दुसरीसाठी निघालेत वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावा चोरण्यामध्ये जे माहीर आहेत, जे पटाई आहेत, अगदी ती पटाई धावा चोरण्यामध्ये सक्षमरित्या त्यांनी दाखवलेली आहे मैदानामध्ये. रनिंग बिटवीन द विकेट म्हणून तो म्हटलं जाताना धावा चोरण्यासाठी फिजिकल फिटनेस मोस्ट इम्पॉर्टंट असतो. धावसंख्येचं टोटल सदस्यतेमध्ये 20 हवा. अगदी बघू शकता अगदी धावसंख्येचं एकंदरीत टोटल. इन साइड आउट खेळायचं होतं. स्लॉट मधून बॉल निघून गेलाय आणि हा DRS आलाय. मला वाटतं बॅटिंग टीमचा रिव्ह्यू डेफिनेट रिस्पॉन्स सांगत असताना वाईटला चॅलेंज केलं गेलंय. पेंडिंग ऑन स्क्रीन लगेचच पण आम्हाला सांगतील. संदेश हा बॉल होता खरं तर. सुकेश बोपी या स्पर्धेचे आमचे मुख्य प्रणेते नैऋत्य विभाग शिवसेना प्रमुख. 20 वर्षांची तपश्चर्या केली त्यांनी क्रिकेटसाठी आणि इथे फेअर डिलिव्हरी पहिली बाईक अगदी बघू शकता त्याने मिळवली फेअर डिलिव्हरी. त्यामुळं ही ओव्हर संपलेली आहे. 2 ओव्हर संपले. 10च्या सरासरीनं 20 धावा बोर्डवर लागलेत. विकेट गेले 2 टेंबोलीच्या. सज्ज होत असताना आपलं बॉलिंग ट्रॅकवर तृतीय षटकामध्ये आता रजत मुंडे स्वतः सज्ज होत असताना मिस्टर ISPL बस बासमन टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये क्षितिजावरची स्पर्धा संपूर्ण भारतवर्षामधून मोजके खेळाडू तिथे गेले आणि स्पेशली सगळ्याधिक रायगड ठाण्यामध्ये खेळाडू ISPL मध्ये खेळले. रजत मुंडे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत असताना 20 वर सध्या 2 लेफ्ट हँडेड खेळाडू समोर मोनिश पाटील सज्ज झाल्याने त्याच्या अगेन्स्ट थोडंसं वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. बॉल पाठीमागे चालला होता. चांगली फिल्डिंग झालेली आहे. 1 रन पूर्ण ऑलरेडी झाली आहे. थ्रो बद्दल जे होत आहे ते थोडीशी कुठेतरी वीकनेस वाटली आधीमध्ये. जर सर्कलच्या रिंगणाच्या आसपास होऊन तुम्ही थ्रो करता तो ऑलरेडी ऑन द स्टंप आलाच पाहिजे. चला बाउंड्री लाईन वरून तुम्ही दुरून थ्रो करता तेव्हा 1 टप्पा थ्रो आला हरकत नाही. परंतु इथे मैदानामध्ये बघू शकता त्यामुळे धावा तुमच्याकडून चोरल्या गेलेल्या आहेत. टेंबिली टीमने जो तुमचा वीक पॉइंट ठरला थ्रो त्याचा फायदा जरूर घेतलाय. त्यामुळे या चुका सुधारणं इम्प्रूव्हमेंट करणं प्रत्येक गोष्टीमध्ये हे फार महत्वाचं असं. 21 ऑन बोर्ड. गती काढून घेतली रजत मुंडे. कमी गतीचा बॉल बॅट्समनच्या स्लॉट मध्ये निघून गेला. थोडंसं फुटवर्क डेफिनेटली त्यामुळे आता DRS उपलब्ध राहिलेला नाहीये बॅटिंग टीम कडे. व्हाईट साठी डॉट बॉल इथे फेकण्यामध्ये यश मिळाले रजत मुंडेला. पहिल्या बॉलवर सिंग आले त्यानंतर डॉट. आता यावेळेस उंच खेळा बॉल
पाठीमागे फिल्डर परंतु बनावं लागेल. दर्शक बॉल चालला. प्रेक्षक दीर्घामध्ये बऱ्याच वेळेनंतर हा आलेला उत्तुंग षटकार. त्याच्यानंतर सोहेल हो रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि हा फॉल हवेत थ्रो केला. नॉन स्ट्राइक एंड कडे बनत होतो तिथे कलेक्ट झाला नाही. रन मात्र इथे जरूर पूर्ण केली जाईल. धावसंख्येचं टोटल हळूहळू पुढे चाललाय. जेव्हा जेव्हा चान्स मिळाली तेव्हा तेव्हा सिंगल घेतलेत, डबल हे झालेत, एकदा 4 पूर्ण झालेत आणि मोठे फटकेबद्दल चर्चा होत होती. नामी संधी खरं तर रज्जू पुन्हा एकदा सज्ज होता. रजत मुंडे 5व्या बॉल मध्ये. हा तर बॉल अगदी बघा सँडी पालकर सांगा तसा तुमच्या स्लॉट मधून गेलाय. वेगळं ऍक्शन. जेवढा हँड स्विम हुसेन बोल्टचा असतो ना त्याच्यापेक्षा जास्त आमचा मिस्टर सँडी पालकर सरांचा असतो म्हणून तर मिस्टर व्हायब्रेशन आहेत. धावसंख्येचं टोटल सध्या 28 सध्या बघा मिळतात. उत्तम बॉलिंग साकारली एक षटकार येऊन. यावेळेस उंच खेळाचा प्रयत्न अपील भरपूर झाली. पहिल्यांदा पंचांचं बोर्ड आकाशामध्ये होतं परंतु आता चर्चा होईल. सँडी पालकर निघालेत लेग अंपायर कडे. चर्चा होईल. दोन्ही पंचांमध्ये क्रिकेटने एवढी अनुमती दिलेली आहे न्याय देवताना की ते त्यांची चर्चा करून एकमेकांमध्ये. बॅट्समन आउट कॉल आलाय सँडी पालकर सरांचा आणि त्यामुळे खेळाडूला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. धावसंख्या फलकावर धावा आहेत 28. विकेट गेले 3. नुकताच मोनिशला परतावा लागलेला आहे. नवीन खेळाडू आलेले आहेत मैदानामध्ये. आदित्य भोईर शेवटचं स्लॉग उभं आहे. खरं तर डेथ ओव्हरमध्ये आता रन येणं गरजेचं आहे. म्हटलं तर ऋषभ बडी सरांनी की 40-45 येणं गरजेचं असेल. पहिल्या सत्रामध्ये जो संघ बॅटिंग करेल टॉसच्या अगोदरच खरं तर ती गोष्ट त्यांनी चर्चेमध्ये आणली होती. परंतु याच गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करत असताना सध्या प्रेझन्स ऑफ माइंड मैदानामध्ये बॉलर्सनी दाखवलेत ते खूप चांगलं आहे. थोडंसं वेगवान खेळ मैदानामध्ये तौसिफनं केले. 6 बॉलमध्ये 11 त्यांनी केलेत. आदित्य भोईर 9 खेळ आहेत मैदानामध्ये. नॉन स्ट्राइक इनकडी हो एवढा शॉर्ट बॉल ठेवा तर कसे ठिकाणावर ठेवतील. परंतु बघा फिल्डिंग मधून 100% कमिटमेंट. स्वरूप मुंडे फक्त हा बॉल उंच गेला, लांब गेलाच नाही. अनिकेतचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण 100% कमिटमेंट. आज 40+ मधून देखील असं क्षेत्ररक्षण झालं होतं. तिथेच सेम लोकेशन. थोडं अंतर होतं मागे परंतु म्हणतात ना वेल फार कमी असते. पाठीमागे ढोले असतं तरी कशाला. सगळी नजर अगदी हा बॉल वर असणं गरजेचं असतं लास्ट मोमेंट पर्यंत. हा अगदी दूर खेळण्याचा प्रयत्न. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये रन. यस कंप्लीट. मागील बॉलमध्ये 2 बॉलमध्ये 2 सिंगल येत आहेत. धावसंख्येचं टोटल आहे सध्या 30 वर 30. अंतिमचे जे 4 बॉल राहिलेत
तौसिफला देखील आता पुन्हा एकदा तशाच पद्धतीने आक्रमक व्हावं लागेल, जसे त्यांच्या बॅटमधून एक षटकार आता उत्तुंग बघितला होता. स्वरूप मुंडे चालाकी ते थोडीशी करत असताना परंतु पंचांनी हेरलं. हा बॉल लाईनच्या बाहेर डिलिव्हर झाला. व्हाईट बॉल. अतिरिक्त रन या चेंडू गणित मिळेल. धावा झाले टोटल 31. 31 पहिली अवांतर धाव या इनिंगची. डेथ ओव्हरमध्ये स्वरूप मुंडे. तौसिफ कडून भरपूर अपेक्षा आहे सध्या टीमचा. अगदी बघितलं टेंबिवलीला समरलेची गोलंदाजी उत्तम राहिलेली आहे. फटका सजलाय परंतु हवेत हवाई फायर. पुन्हा एकदा फुडला डाऊन द बॉल झेल तिथे टीपलाय मयूर जांभळेनं आणि विकेट मिळाली फायनली तौसिफची खेळाडू बाद. एक मोठ्या फटक्याची अपेक्षा जरूर होती परंतु तो फटका आलेला नाहीये. त्यामुळे धावसंख्येचा टोटल अगदी तिथेच थांबला 31 वर. 31. शेवटचे काही बॉल आता उर्वरित राहिलेत. अडचणीमध्ये थोडीशी धावसंख्या मात करावा लागेल अडचणींवर. मनीष पाटील मैदानामध्ये आलेले आहेत बॅटिंगसाठी जवळपास 6व्या क्रमांकावर. मागील मॅच मध्ये मनीष थोडे लवकर आले होते. या मॅच मध्ये फिनिशरचा रोल त्यांना अदा करायचा आता. 3 बॉल त्यांच्या वाटेला येऊ शकतात परंतु बघायचंय स्वरूपनं देखील त्याचं स्वरूप गोलंदाजीचं चांगलं खेळ आहे. यावेळेस स्वरूप बदललाय. व्हाईट बॉलचा पंच इशारा करत असताना दिशा बदलली. मानसिकता ठेवून सध्या अगदी बघू शकता गोलंदाजी केली जाते. फिल्डिंग मध्ये थोड्याशा सजावटी अजूनही केल्या जात आहेत. इथूनही धावा वर अंकुश लावण्याचे प्रयत्न आहेत. माहिती चांबर्ली संघ जाणतो की उत्तम गोलंदाजी टेंबिवलीकडे देखील आहेत त्यामुळे इथून रन कमी झाल्या. स्क्रीनवर बघू शकता मागील मॅचचा हिरो कांबोडे संघाचा रोशन. क्विट स्माइल चेहऱ्यावर. 3 बॉल उर्वरित आहेत. हो यावेळेस टोलाला बॉल आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने वाईडिश लॉंगनकडे. रजत मुंडे थोडंसं बॉल उचलण्यासाठी वेळ त्यांनी घेतलेला आहे. 2 रन या बॉलवर पूर्ण झाले. तिसरे साडे निघालेत आणि ही तिसरी करणं अवघड झाली. खेळाडू होत आहेत धावबाद. स्वतःही संधी होती परंतु नाही कंप्लीट करू शकले. फिल्डर डाऊन द बॉल संदेश ज्यांना झेल टिपला आणि खेळाडू अजून एक बाद. टोटल 34 वर आहे. स्वरूपनं सुंदर गोलंदाजी केली आहे. 6 धावा देत असताना खरं तर त्याला विकेट मिळाले 2 या ओव्हरमध्ये. मागील मॅचचा खरा हिरो सामर टीमचा अपकमिंग यंगस्टर्स स्वरूप यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी केली. धाव घेण्याचा प्रयत्न नजरेत समोरून धावांची चोरी झालेली आहे. 1 रन तर पूर्ण झाली आहे. पंच सांगतात वाईट +1 अशा 2 धावा या चेंडू गणित मिळतील. एक्स्ट्रा बॉल आले या ओव्हरमध्ये.
स्कोर झाले 36 या दोनच्या मदतीनं 36. शेवटचा बॉल आहे जो टार्गेट सेट करणारा बॉल ज्याला आपण म्हणतो. एक चांगला फायटिंग टोटल बनवलाय. टेंबिवली संघ जिथून लढेल गोलंदाजाने एक चांगला प्लॅटफॉर्म देण्याचं काम झालेलं आहे. 36 वर हा लास्ट बॉल 24व्या क्रमांकाचा चेंडू हा फेकला जाईल. यावेळेस स्वरूपला यश मिळालं. फायनली वाईड यॉर्कर त्यांनी केला आणि अंतिम एंड मात्र चांगलं झालं. संघाने टॉस करण्यासाठी यावं लगेच. 36 बनले 37 धावांचा आव्हान द्वितीय सत्रामध्ये. डीजे वाचवा. परमनंट फिक्स 12वा आमचा दमदार फॉर्म मध्ये आज वागले त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया मित्रांनो. तर पाहूया 4 षटकांची लढत आजच्या रात्री शेवटची. टायगर संजय भाई वाघाले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. होलीच्या शुभेच्छा. तर टॉस जिंकलाय कामोठे क्रिकेट संघानं आणि निर्णय काय असेल तो घेऊन आपण लगेचच मैदानी मॅच मध्ये उतरा. धन्यवाद संजय भाई. धन्यवाद संजय दादा गोवारी ऑन फायर. आणि रोशन एवन जोडी बघू शकता कांबोड्याची. संजय भाई गोवारे त्यांच्या समवेत निलेश म्हात्रे गोगाबाई बोगाबाई यवन जोडी महाराष्ट्राची पाहू शकाल मित्रांनो. वाघ आहेत दोन्ही आपण. कांबोडचा एक बिबट्या एक चित्ता. क्या बात आहे. ऑन स्क्रीन आपण पाहता एवन जोडी. चेहरे बघा कसे टवटवीत आहेत. फ्रेश वाटतात जास्त. संजय भाई आज खरं तर फुल मूडमध्ये ते. पहिल्याच मॅचमध्ये आम्ही त्यांना बघितलं अगदी बाजूला बसले होते. खरं तर सुगंध दरवळत होता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. एवढा डार्क परफ्यूम त्याने मारला होता आज. क्या बात आहे. जाऊया आपण मॅचकडे. 37 धावांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा आहे आणि सामन्याकडे आता नक्की लक्ष देऊया आपण कारण वेळ भरपूर झाला आहे. यानंतर पेट विपक्ष कामोटे अशी लढत तुम्हाला शेवटचा सामना पाहायला मिळेल. तर पहिली जोडी मैदानाकडे चालली रजत मुंडे आणि त्याच्या बरोबरीने मयूर जांभळे. मयूर जांभळे आणि एक तर रजत मुंडे. मगाशी प्रवीण म्हणाला ओलव्याच्या मैदानामध्ये 2 षटकार त्याने मारले होते मैदानाच्या बाहेर. भरपूर मोठा पारितोषिक त्याने पटकावला होता 1 सेकंदामध्ये. 24 बॉल आणि 37 धावा असं हे समीकरण. शिवांश ट्रान्सपोर्ट जयहनुमान कामोडे संघाचे पुरस्कर्ते अभिषेकजी दुबे सर. तर एका बाजूला असेल तर पुढच्या मॅचमध्ये शिवन्य 11 ऑफिशियल प्रकाश चौगुले RCC पेठ या टीमला आपण पाहणार पुढच्या सामन्यामध्ये. परंतु त्या अगोदर टेंबिवली विपक्ष चांबारली करता ही लढत आहे. मिस्टर कन्सिस्टंट मिस्टर ISPL या खरं 2 उपाध्या रजतला मिळाल्यात आणि तो खेळाडू होता मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग मार्कवरती
प्रतीक पाटील पहिल्या ओव्हरसाठी आलेत. 37 धावांचं समीकरण 24 बॉलमध्ये. इथे आपण पाहताय कदा जवळजवळ 9.25 हा रिक्वायर्ड रन रेट पर ओव्हर मागे. पहिल्या षटकापासून असेल बॅटिंग करताना चांबारली संघासमोर. कालच्याच रात्रीमध्ये आपण पाहिला तर याच ड्रेस कोडवरती आज ड्रेस कोड परिधान केला होता आणि बरोबर 2 ठिकाणी हा संघ चॅम्पियन बनला होता. आणि आज देखील आपण पाहिला मागचा सामना धावा डिपेंड केल्या होत्या त्यांनी. आणि इथे देखील आता मोठी लढत. पहिला बॉल कवसला, क्या बात आहे, इनसाइड आउट कॉपी बुक स्टाईलने. आणि बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, चौकार. कदर आपण पाहिला थोडासा यॉर्कर होता, त्याच्यामध्ये मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये गतिमान चेंडू होता. पुन्हा एकदा आपण पाहिला कमबॅक प्रतीक पाटीलचं. हे तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल कारण दोन्ही त्याच ताकदीचे खेळाडू आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल सध्या मैदानामध्ये आपण रंगताना पाहत आहे. पहिला बॉल चौकार, त्यानंतर प्रतीकचं कमबॅक डॉट बॉल आपण पाहिलं. आता येणारे बॉल असतील 22, विजयासाठी 33 असं हे समीकरण या मॅचमध्ये आहे. चांबारली संघासमोर रिवर्स केले, क्या बात आहे, स्विच इट केलाय, बॉलने घेतली उंची, 3 फिल्डर बॉलचा पाठलाग करतील आणि लास्ट मोमेंटला ही रेस मात्र बॉलने जिंकले. बॉल चालला त्या ठिकाणी कव्हर पॉईंटच्या दिशेने, सीमा पार, चौकार, 4 धाबा. करण अंबालाने एक चांगली मुलाखत दिली, बाईट आपण पाहिली. हलकीशी कडा लागली, कॅच इट कॉल. आणि इथे मात्र मोठा धक्का, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात रन मशीन चांबारली संघाची. रजत मुंडे चालली मैदानाच्या बाहेर. क्रिकेट कारकिर्दीमधील डायनामिक पर्सनॅलिटी सुकेश भोपी. बऱ्याच बाईक त्यांच्या खरंतर कारकिर्दीमध्ये त्यांनी गमावल्या, परंतु पहिल्यांदा मिळाली. तिचं भरपूर चर्चा त्या बाईकची झाली, त्यांच्या खेळीची चर्चा झाली. प्रत्येक खेळाडूचा ड्रीम असतं. आणि बघा, पहिली बाईक पटकावणारा याच मैदानात खेळणारा ओमकार पाटील तो मैदानाकडे चाललाय. हा देखील योगायोग आहे. ओमकार पाटील आणि रोहित घरत खरंतर धाकटी जुजा त्या दोघांना बाईक मिळाल्या होत्या या स्पर्धेमध्ये. गत वर्षी डे फॉर्मॅटमध्ये ओमकार पाटील आलाय. 8 धाबा धावफलकावरती आहेत. प्रतीकचं हे षटक. या बॉलला लॉफ केला बॉल, नो कॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. त्याच्यावरती धमाका डाऊन द ग्राउंड. ओमकार पाटील आणि हे मैदान आणि ही स्पर्धा मात्र एक चांगलं समीकरण आता जुळलंय. 6 धाबा. मागच्याही 3 षटकार याच एंडने मारले होते. ओमकारचा फिटनेस फिजिक्स चांगला आहे. खरं तर मधल्या कालखंडामध्ये संदेश मुंडेचे आपण फोटो पाहिले असतील बऱ्याच वेळा इंस्टाग्राम फेसबुकवरती. खरं तर जिममधले. मला वाटतं आता क्रिकेट सोडलं आहे, कदाचित बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये उतरतो काय संदेश मुंडे. परंतु पुन्हा एकदा त्याचा देखील कमबॅक. कारण क्रिकेट असो किंवा कोणताही खेळ असो, फिटनेस फार महत्त्वाचा आहे. आणि ते षटकार ओव्हर स्टेपिंग नो बॉल. खरं तर षटकार प्लस त्या ठिकाणी ओव्हर स्टेपिंग नो बॉल. बॉल बॅटला लागण्या अगोदर यस रिव्ह्यू घेतलाय सर. फक्त वाईड, विमर आणि नो खरं तर रनआउट या 3 गोष्टींसाठी रिव्ह्यू आहे, अन्यथा रिव्ह्यू नसणार आहे. त्यामुळे हा नो बॉल आहे. ते नेक्स्ट बॉल फ्रीड असेल त्या ठिकाणी ओमकारसाठी, लक्ष असू द्या. फ्रीड बॉल असेल नेक्स्ट बॉल. धावांची गती वाढवणारा हा फटका ओमकारने मारलाय. तब्बल 15 वरती पोहोचला हा चांबारली संघ बॅटिंग करताना.
आणि तर अमित जांभले यांना आपण नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये थर्डमॅनला स्लिपमध्येच पाहतो फिल्डिंग करताना. हे देखील एक वैशिष्ट्य आहे या संघाचं. बरेच खरं तर आपण पाहिले खेळाडू योगेश जांभले सध्या बॅकपेनने त्रस्त आहेत, त्यामुळे बऱ्याच अंशी त्या संघामध्ये ते खेळत नाही आहेत. त्यांना खेळताना आपण पाहत नाही आहोत. चला फ्रीड बॉल, नेक्स्ट बॉल प्रतीकचा असेल. फ्रीड बॉल समोर असेल ओमकार पाटील. फ्रीड बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक्झिक्यूट करायचा होता, पण तो झेल होणार नाहीये कारण हा फ्रीड बॉल आहे. चांगल्या पद्धतीने बॉल कलेक्ट केला त्या ठिकाणी मिड ऑफला 1 रन मिळाली. या बॉलवरती धावसंख्येमध्ये बदल, तब्बल 16 धावा धावफलकावरती. 19 चेंडूमध्ये 21 धावा. मोनिश, मनीष, प्रतीक, मंदार, तौसिफ सारखे खरं तर धुरंधर खेळाडू एका बाजूला आहेत टेंबिवली संघाचे, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहताय खरं तर चांगल्या फॉर्ममध्ये आलेला हा चांबारली संघ. त्या टीममधला आपण पाहताय खरं तर तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ओमकार पाटील आणि त्याच्याबरोबर मयूर जांभळे, त्यालाही आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडवरती असेल. 19 बॉल 21 जिंकलात तर सुपर 12ला क्वालिफाय व्हार. ऑन साईडला थोडासा ॲडजस्टेबल फटका होता, गतिमान चेंडू होता, घाई झाले, सेकंडचा कॉल, पहिल्याच धावा कमी. त्यामध्ये या चुका जर झाल्या तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी विजयाला मुकावं लागेल. पहिलं ओव्हर आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जवळजवळ अर्धा प्रवास पूर्ण केला. 18 आल्या. आता येणाऱ्या खरं तर 18 चेंडूमध्ये विजयासाठी चांबारे टीमला 19 धावांचं समीकरण. डीजे प्लीज. अठरा चेंडूमध्ये 19 धाबा असं हे समीकरण या मॅचमध्ये आलंय. बॉलिंग मार्कमध्ये सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज सज्ज होतोय टेंबिवली संघाचा खेळाडू यश नांदुरकर. हा खेळाडू यश नांदुरकर, त्याला आपण पाहता यंग टॅलेंट आहे, परंतु त्याच्याकडे प्रचंड प्रतिभा आहे, चांगलं खरं तर कौशल्य त्याच्यामध्ये. तो खरं तर खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये यश नांदुरकर. या ठिकाणी खरं तर एखादं मेडन षटक फेकावं लागेल गोलंदाजांना सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. जे षटक मेडन फेकलं होतं खरं तर आजच्या रात्रीमध्ये वेदांत पाटीलने, तशी गोलंदाजी. हलक्या हाताने फक्त प्लेसमेंट आपण पाहिला, थोडासा ॲडजस्टेबल फटका कारण धावा कमी आहेत. ओमकारला देखील माहिती आहे सिंगल डबल चालतील आणि इथे बघा क्विक ॲक्शनमध्ये थ्रो पकडला होता. आणि त्याच वेळेला आपण पाहता सेकंडचा कॉल कंप्लीट होताना आपण पाहिलेला आहे की नाही चेक केलं जाईल. यस सँडी पालकर, टीमचा टी शर्ट काला आहे, तुमचा जॅकेट काला, त्यामुळे समजलं नाही आम्हाला नेमकं प्लेयर आहेत की अंपायर आहेत. चला आता चेक करूया आपण. टी व्ही अंपायरची मदत घेतली जाईल. त्या ठिकाणी ओमकारचा कॉन्फिडन्स सांगतो 2 धावा कंप्लीट आहेत, परंतु टी व्ही अंपायरने मात्र तिसऱ्या पंचाची, खरं तर मेन अंपायरने स्पर्लिक पंचाने तिसऱ्या पंचाची मदत घेतली, चेक केलं जाईल. नॉट आउट. यस ओमकार पाटील मगाशी म्हटलं त्याचा कॉन्फिडन्स सांगतो 2 धावा कंप्लीट आहेत. खेळाडूंना सर्वात अगोदर कळतं सेफली पॉपिंग क्रीममध्ये आपण पोहोचलेलो आहोत की नाही आहेत. त्यांना सुरुवातीला अंदाज येतो की बहुना फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या खेळाडूंना देखील अंदाज येतो. आणि यावेळेला 2 धावा आल्या पहिल्या चेंडूवरती. आता सामना आपण जर पाहिला रन बॉल 17 बॉल 17 17-17चं समीकरण या मॅचमध्ये आलं. तर चांबर्ली संघासमोर यश नांदुरकर हा खेळाडू, निर्णायक गोलंदाजी त्याला करायची आहे या मॅचमध्ये. 17-17 हे कॅल्क्युलेशन स्वप्ननगरी एंडकडून मात्र हे षटक. मिस टायमिंग फटका मिड ऑफ मध्ये फिल्डर सरकला, त्या ठिकाणी शॉर्ट एक्सचा कव्हरमधून बॉडीचा बॅलन्स गमावला आणि त्याच वेळेला आपण पाहिला हातामध्ये आलेला लोण्याचा गोळा मात्र निसटला असं म्हणायला लागेल. आणि त्यानंतर तिसऱ्या रनचा प्रयत्न झाला 3 धावा, जिथे एकही धाव नव्हती, ज्या ठिकाणी विकेट होता अशा ठिकाणी 3 धावा दिल्या. त्यामुळे दबाव पूर्णपणे आता टेंबिवली संघावरती. चुकीला माफी नाहीये असं म्हणतात. आणि या ठिकाणी 3 धावा आल्या. सामना आता सोपा झालाय. ओमकार पाटीलला मिळालेलं जीवनदान, त्याने पहिल्या सत्रामध्ये केलेली वाजवी फलंदाजी, त्याच वेळेला गोलंदाजी देखील त्यांनी चांगली केली होती. 5 धावा खर्च केल्या होत्या. विकेटला मिळाला नव्हता, परंतु इकॉनॉमिकल फिगर षटक. परंतु स्वरूप मुंडे ज्याने धावा वाचवल्या शेवटच्या, त्याला मात्र त्याने पारितोषिक डेडिकेट केलं होतं मॅन ऑफ द मॅचचं यंगस्टरला.
16 चेंडूमध्ये 14 धावा हे समीकरण आता मॅचमध्ये. मयूर जांभळे ज्याने 1 बॉलमध्ये 2 धावा केल्या, तो स्ट्रायकिंग एंडला आलाय. मयूर जांभलेला आपण पाहता. नेक्स्ट मॅच बिग फाईट, पेट विपक्ष कामोटे. अजून एक मोठी लढत मैदानामध्ये तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. कट केल्या बॉलला पॉइंटच्या दिशेमध्ये खरं तर चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली तौसिफ शेख कडून. गुड फिल्डिंग. हा कंट्रोल बघा, पहिल्या मोमेंटला थोडे ते राईट्स मोमेंटला त्यांचा बॉडी बॅलन्स गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताने मात्र बॉलला स्टॉप केलं. त्याच वेळेला आपण पहिला किमान 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण मागच्या दिशेने आपण पहिला बॉल अगदी वेगाने ट्रॅव्हल होतोय. इथे 1 रन आली. धावसंख्या आपण आता पाहता 15 मध्ये 13. 15 चेंडू 13 लेस दॅन रन बॉल इक्वेशन या मॅचमध्ये आहे. सामना जिंकण्यासाठी फक्त 13 बनवायच्यात. ओमकार पाटील तिचे घातक फलंदाजी. काही वेळेला वेगवान यॉर्कर, वाईड यॉर्कर, पुन्हा एकदा संधी होती गमावली. डायरेक्ट हिट करायचा होता. यस, रिव्ह्यू वापरलाय त्या ठिकाणी. एखादर बॅटिंग टीमने वाईडसाठी हा निर्णय, वाईडसाठी त्याने रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू घेतलाय की नाही आहे? यस, रिव्ह्यू घेतला. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. अंश आशिष मालुसरे. टेंबिवली संघ जर जिंकला तर तब्बल 3000 पारितोषिक आलं त्यांच्या वतीने. अंश आशिष मालुसरे यांच्या वतीने हे पारितोषिक. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू गमावला त्या ठिकाणी चांभारली संघाने. इथे आपण पाहताय फक्त सिंगल रन मिळेल 22च्या स्वरूपात. फेअर डिलिव्हरी एक वेळा इव्हेंटवरती आपण पाहिलं लगेच त्या ठिकाणी ग्राफिक्स आला फेअर डिलिव्हरीचा. सामना जिंकला तर मात्र तब्बल 3000 पुरस्कृत आहेत कथा टेंबिवली संघ यांच्या वतीने. 14 चेंडूमध्ये 12. यश नांदुरकर चा फुल टॉस, बैठक शॉट. सुरुवातीला असं वाटलं वेगाने येईल हा फुल टॉस, परंतु त्यानंतर धीम्या गतीचा फुल टॉस. प्रतीकने देखील यश कदर मिस केला बॉलला. स्टम्प्सला हात लागला असता, बॉल लागला असता तर कदाचित विकेट मिळाला असता. यावेळेला आपण पाहता 2 धावा, जेव्हा धावा कमी असतात तेव्हा आपोआप तुमचा खरं तर मानसिक संतुलन थोडासा ढासळतो. पण शेवटपर्यंत तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, सामना सोडायचा नाही आहे. पण त्याच वेळेला आपण पाहता 13 मध्ये 10. 13 चेंडू आणि 10 धावा हे समीकरण या मॅचमध्ये आले. बिग फाईट. नेक्स्ट मॅच पेट विपक्ष कामोटे हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. 13 बॉल 10, 13 चेंडूमध्ये 10 असं हे समीकरण. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आल्या. तिथे जर धावा कमी आल्याचा प्रतीक्षा षटकामध्ये तर या मॅचमध्ये आणखीन मजा आली असती. रजतचा विकेट मिळाला होता ऑलरेडी. बॅकफुटला गेले, सॉफ्ट डिसमिसल, सॉफ्ट हँडेड खेळले होते. त्या ठिकाणी गलीच्या वरून हा फटका सजवायचा होता, पण तिथे गलीमध्येच अडकले. झेल टिपला तौसिफ शेखने आणि खेळाडू बाजूला मयूर जांभले. आता 12 बॉल 10 धावांचं समीकरण. दहा धावा. सिक्सर किंग अनिकेत मुंडे 4थ्या क्रमांकावरती चाललाय. अनिकेत मुंडे षटकारांची तो नेहमी भाषा बोलत असो. नेहमी आपण पाहिलं या संघासाठी तो आक्रमकच भूमिका साकारत असतो. तो मैदानामध्ये चालला. सुकेश भोपी यांना जेव्हा बाईक मिळाली होती, खरं तर बघा कोपरलीच्या नाईट स्पर्धेमध्ये तो क्षण तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती पाहताय. स्पर्धेचे आमचे आयोजक नेरे देंद्रो विभाग प्रमुख बाईकवरती बसण्याचा एक वेगळा आनंद होता. प्रत्येक खेळाडूचं एक स्वप्न असतं टेनिस बॉलमध्ये आता बाईक, आणि त्याच्या भावना तुम्हाला त्यांच्या चेहऱ्यामध्ये पाहायला मिळाल्या. आणि खरं त्यांच्या वतीने आज कॉमेंट्री खरं प्रत्येक दिवसामध्ये 1500 रुपयात. बारा बॉल 10. ओमी पाटील
लोणिवली मात्र यांच्या वतीने टेंबिवली टीमला शुभेच्छा आल्या, त्यांचंही स्वागत. लास्ट 12 बॉल आणि 10 धावा. शेवटच्या रात्रीमध्ये मात्र धमाका होईल या ठिकाणी असे आयोजक आम्हाला नुकतीच त्यांनी माहिती दिली आहे. आयवॉक त्यासाठी देखील मोठी पारितोषिक असतील प्रेक्षकांसाठी. आडव्या बॅटने क्या बात आहे, हॅमर केला अक्षरशः बॉल. हातोडा शॉट स्क्वेअर लेग मध्ये बॉलला पाठवला, सीमारेषा पार. ओमकार पाटीलचा हा तडाखा चौकार. मध्ये ओमकार पाटील आक्रमक झाला, जो जिंकेल तो मात्र सुपर 12 मध्ये दाखल होईल. क्या बात आहे, इथून मात्र तुम्हाला सुपर 12चा तिकीट मिळेल. लेफ्ट केला बॉलला, थोडासा बाहेर काढलाय, त्या ठिकाणी पंचांनी वाईड बॉल घोषित केलाय आणि यस फिल्डिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय. आज सर्वाधिक रिव्ह्यू वापरलेले आहेत प्रत्येक संघाने, तेही वाईडसाठी. 40+ टीमने देखील सोडलेला नाही रिव्ह्यू आणि इथे चेक केलं जाईल. लवकर निर्णय घ्या पंच, जो का निर्णय असेल. सँडी पालकर यांनी सांगितलं आहे वाईट बॉल ना, त्यांचा सॉफ्ट सिग्नल, परंतु फिल्डिंग टीमने चॅलेंज केला आहे पंचांच्या निर्णयाला. चेक केलं जात आहे. टीव्ही अंपायर आपण या प्लीज. वाईट बॉल, यस वाईट बॉलचा इशारा आलाय. रिव्ह्यू गमावला फिल्डिंग टीमने. फक्त 5 धावा बनवाव्या लागतील आता 11 मध्ये. 11 चेंडू आणि 5 धावा असं हे समीकरण या मॅच मध्ये आलंय. पुन्हा एकदा आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला झेलची संधी आहे. मिड विकेटला झेल टिपला, इथे मात्र चुकी होणार नाहीये. चांगला झेल टिपला शादाबने, विकेट मिळाला ओमकार पाटीलचा. आता 10 बॉल 5. या ठिकाणी जर सामना जिंकला टेंबिवली संघानं तर अंश आशिष मालुसरे यांच्या वतीनं 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. अमित मुंडे लिजंड खरं तर आपण पाहताय मैदानाकडे चाललेत. खरं तर का अचानकच्या मैदानावरती त्यांनी केलेली बॅटिंग कालच्या रात्रीमध्ये चर्चेमध्ये होते. चांगली फलंदाजी त्यांनी केली होती. अमित मुंडे सुरुवातीला सर्वात घातक खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. खरं तर आमच्या कॉमेंट्री बॉक्ससाठी समालोचक आणि खरं तर अंपायर्स आणि लाईव्ह टीम DJ यांच्यासाठी 1500 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी प्रत्येक रात्रीमध्ये आमचे नेरेदुंद्रे विभाग प्रमुख स्पर्धेचे आयोजक सुकेश भोपी यांच्या वतीने आले, त्यांचं मनापासून आभार. प्रवीण कॅशियर आहे. यस 10 बॉल आणि 5 धावा असं हे समीकरण या मॅचमध्ये आहे. अकाउंटमध्ये प्रवीणकडे जमा आहेत पेमेंट. अमित मुंडे मैदानामध्ये डाव्या हाताचे आक्रमक खेळाडू. खरं तर मधल्या कालखंडामध्ये थोडासा आजाराशी त्यांनी संघर्ष केला, परंतु त्यानंतर त्यांचं कमबॅक पाहिलं तर नक्कीच प्रत्येकासाठी प्रेरणादायी राहील. स्ट्राईक एंडवरती त्यांना आपण पाहताय. चॉप केला बॉलला, टेक्निकली परफेक्ट. क्या बात आहे, वेगाच्या अगेन्स्ट टेक्निक. लास्ट मोमेंटला बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉलने गाठली आहे सीमारेषा. स्कोर इज लेवल, 4 धावा. आणि अमित मुंडे यांचा क्लास बघा अजूनही. क्या बात आहे, परफेक्ट टायमिंग आणि फक्त दिशा दिली. जास्त ताकद त्यांनी वापरली नव्हती. टेक्निकली परफेक्ट. यावेळेला टॉस झाला बॉलला, खरं तर बॅटच्या हँडलला लागला होता, परंतु रन घेऊन गेले 1 आणि इथे मात्र हा सामना जिंकत लेग बाईज. यस लेग बाईजच्या स्वरूपात रन मिळाली आणि सुपर 12 मध्ये आजच्या रात्रीमध्ये पहिला संघ क्वालिफाय झाला. तो संघ आहे या ठिकाणी चांबारली.